भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि तुमच्याबरोबर राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते। आपण ग्रहांविषयी जाणून घेतलं। मागच्या या कार्यक्रमाच्या भागात तर आपण केतू याविषयी बोललो, म्हणजे अनाकलनीय गूढ असं ज्याची आपल्याला कळत नाही म्हणूनही बरेचदा भीती वाटत असते अशा विषयावर चर्चा केली। आता आपण हर्षल आणि नेपच्यून या ग्रहांविषयी जाणून घेऊया, कारण खूप पूर्वी केलेल्या पत्रिकांमध्ये किंवा आता हे नवीनच काय आलंय असा एक आपल्या बोलण्याचा होरा असतो। तर नक्की नेमकं कारण काय याच्या मागचं या प्रश्नाने सुरुवात करते। तुम्ही पण माझ्याबरोबर आहात। भविष्य@memarathi.tv या ईमेलमधनं तुम्ही मला हे प्रश्न पोहोचवता जे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते। कुंडली पाहिली तर हर्षल म्हणजे मला नाही ओळखता आलं की हा नवीन आहे का ग्रह, असं मला तेव्हा वाटायला लागलं। हर्षल म्हणजे प्रजापती। तर लोकांना काय वाटतं की 1784 साली विल्यम हर्षलने हर्षलाचा शोध लावला। टेलिस्कोप घेऊन संशोधन करता करता सिंह राशीत त्याला हर्षल सापडलं, मग त्यांनी त्याचं नाव दिलं त्याला। पण आमच्याकडे वैदिक पूजा फार पूर्वीपासून चालू आहेत। 5000 वर्षापासून ज्या पूजा चालू आहेत त्यात प्रजापतीची सुपारी मांडलेली असते। हो, सत्यनारायणाच्या पूजेत किंवा वरुणाची मांडतात। वरुण म्हणजे नेपच्यून, यमधर्म म्हणजे प्लुटो आणि प्रजापती म्हणजे हर्षल। पण तो पूर्वीच्या लोकांना माहिती असणार, पण त्याचा फलादेश कॉमन नव्हता, कारण पूर्वीचा धार्मिक काळ होता। हर्षल म्हणजे रूढी निषेध, हर्षल म्हणजे रूढीबाह्य वर्तन करणं, हर्षल म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप। पण हर्षल हा सायंटिस्ट पण आहे। हर्षल काय करतो, सगळ्याच्या खोलाशी जातो। हर्षल ज्ञानेश्वराने भिंत चालवली म्हणून नमस्कार करत नाही, तो अणुविभाजनाचा विचार करायला लागतो। अणुविभाजन करून याने भिंत चालवली असली पाहिजे। हर्षल असं म्हणत नाही 16 सोमवार केल्यावर किती कृपा होते शंकरांची, मुलगा होतो। तो म्हणतो 16 सोमवार केल्यावर बायकांच्या शरीरात काय बदल होतो जो कन्सेप्शनला, मेल इश्यूला अनुकूल असतो, असं तो सायंटिफिक ब्रेन आहे। तर हर्षलामध्ये करौर्य पण आहे। सायन्स हे डेव्हलप होतं तेव्हा करौर्य येतच। तुम्ही आम्ही आज जी औषधं घेऊन बरे होतो त्याच्यासाठी कितीतरी कुत्र्याने प्राण दिला आहे, सशाने प्राण दिला आहे। कोबरा सिरमचा कॅन्सरवर काही उपयोग होतो काय बघायसाठी सशाना टोचले ते। असं प्राण्यांच्या बाबतीत करौर्य पण विधायक कार्यासाठी ज्यांनी केलं आहे ते सायंटिस्ट हर्षलवाले। मग विधायक बाजू घेतली तर हर्षलाची वाईट नाही। मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी जे अविकसित जीव आहेत त्यांची हत्या करायला हरकत नाही। हत्या म्हणण्यापेक्षा सायन्ससाठी उपयोग करायचा असं केलेलं आहे। हर्षल पूर्वी रूढीबाह्य वर्तन मान्य नव्हतं। मुलगी ओसरीवर आलेली पण चालत नसे। आता मुली काय अंतराळात पण जायला लागलेल्या आहेत। पण मग आता आधुनिक पद्धतीने जेव्हा कुंडली सांगितली जाते तेव्हा हर्षलचे योग हे सांगितले जातात। विद्यास्थानात हर्षल असेल तर तो सायंटिस्ट होईल असं सांगितलं जातं आजही। हर्षल याचं स्थान हे किती अंशात बदलत असतं? हर्षलाला खूप वेळ लागतो। जो चंद्र एक राशी 2.25 दिवसात भोगतो त्याला 8-8 वर्ष लागतात एक राशी भोगायला। म्हणून हर्षलाचं पूर्ण भ्रमण माणूस अनुभवू शकत नाही, कारण त्याला 12x8 एवढं जगलं पाहिजे। फार तर आम्ही एक 7-8 राशी त्याच्या उपभोगू शकतो, पण हर्षलाचे डे टू डे परिणाम होत नाही। हर्षाला रोज आणणाऱ्या व्याधी दाखवत नाही, एकदाच येणारा हार्ट अटॅक दाखवतो, एकदाच येणारा किडनीचा अटॅक दाखवतो। तो मनुष्याला तो डॉक्टरना सांगतो मला मारून टाका, इतके वेग येतात। म्हणजे ज्याला हे किडनीचा अटॅक आलेला आहे, किडनीमधनं तो स्टोन युरेटरमध्ये आला आहे आणि घर्षण झालं आहे, त्याला टॉसिंग पेन म्हणतात। तो गुडघे पोटात घेऊन बोंब मारत असतो, कारण तो स्टोन पास होत नाही तोपर्यंत त्याला प्रॉब्लेम होतो। किती नास्तिक माणूस असो, तो अटॅक आल्यावर देवा वाचव, देवा सोडवा, हा कुठला देव? मग तुम्ही नका मानू त्याची मूर्ती स्वरूपामध्ये, आत एक शक्ती तरी माना। आणि आपण इन्व्हेरिएबली आईला हाक मारतो, पडलो तरी आई म्हणतो। त्या आई नावात जी ताकद आहे ना, ती बोलल्याने एक फोर्स निर्माण होऊन आपले दुःख कमी होतात। म्हणून न मातू परदैवतम, मातू आईसारखं दैवत नाही। तर असा हर्षल हा एवढी वर्ष घेतो म्हणून डे टू डे बदल होत नाहीत। आज हर्षल बदलला
किंवा बऱ्याच वर्षांनी बदलला तरी स्थिर व्हायला वेळ लागतो. हर्षल हा मूळ पत्रिकेत कुठे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तू अभ्यास करत असशील तर घटस्फोटित माणसांच्या पत्रिका बघ, त्यात विवाहस्थानात हर्षल दिसतो. हर्षल हा क्रौर्य दाखवतो. विवाहस्थानामध्ये हर्षल असलेल्या एका मुलीचं लग्न झालं, इतकी छान मुलगी, चांगली फॅमिली, नवरा गोल्ड मेडलिस्ट गायनॉकॉलॉजी विषय घेतलेला, आणि चिडून अंगावर तिच्या ॲसिड ओतलंय. इतकं क्रौर्य असू शकतं. तुम्ही आम्ही लोक डास गुणगुणायला फटाकन टाळी वाजून त्याला मारतो, त्याला किती चिरडल्यावर दुःख होत असेल, त्या क्षणी आपल्या डोक्यात येतं मला त्रास देतो कशाला, तो मारून टाकतो आपण. ते क्रौर्य हर्षलच्या अंमलाखाली येतं. हर्षल हा असा एक ग्रह आहे की ज्याच्यामध्ये अनप्रेडिक्टेबल घटना घडतात. हर्षलाची माणसं सुख ओरबाडतात पण समाधानी मी पाहिले नाहीत. म्हणून ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 4, 13, 22, 31 हा आकडा असतो ते हर्षलवाले लोक. रस्त्यावर ॲक्सिडेंट होतात ना, त्या मोटरचे नंबर बघतो, टोटल तरी 4 येते, 4च्या पुढे 0 असतो, 9 4च्या पुढे असतो, 4-9 कॉम्बिनेशन येतं. प्रचंड ॲक्सिडेंट होणार लोक. म्हणून जालियनवाला बागेचं प्रकरण 13ला घडलं. मोठमोठी हत्याकांड ही 13ला घडली. स्फोट झाले त्याच्यात 13 आकडा प्रभावी आहे. 13ला लोक घाबरतात त्यासाठी. एक प्रचंड असं केंद्रस्थान आहे शक्तीचं ते. पण ते विधायक स्वरूपात केव्हा होईल, डॉक्टर वगैरे झाला, PhD करतो तो हर्षलवाला होईल. किंवा आमचे महाशय अफगाणिस्तानवाले आहेत, स्फोट करत आहेत, त्यांनाही डोकं आहे, सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब बनवत आहेत, एवढं मोठ्या अमेरिकेची वास्तू पाडली त्यांनी. हे हर्षलाचंच कार्य. मला सांगा, हर्षल हा ग्रह इतका तेवढंच त्याचं अंतर पण असल्यामुळे त्याचा परिणामही तितकाच, तरीसुद्धा हा नगण्य आहे. त्याचा अंतर मी तुला मजेशीर सांगतो. पृथ्वी आणि सूर्य याचं अंतर 9,30,03,001 फूट धरलं तर हर्षल 8 फुटावर आहे. दूरवर असलेला आपला हा हर्षल ग्रह हा आपल्यावर परिणाम करतच असतो आणि त्याचं क्रौर्य हे जास्त खटकणारं किंवा तो त्याचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणूया. याच्याविषयी आणखीन सांगा. क्रौर्यच म्हणायचं झालं ना, तू म्हणतेस लांबून लक्ष असतं, गोचरीचा ग्रहांचं लक्ष जास्त असतं. हा जन्माच्या वेळी कुठे तेवढ्यापुरतं महत्त्व जास्त असतं. तो एक साधं उदाहरण घे. जालियनवाला बागेत कोंडल्या गेलेल्या नागरिकांवर बिछूटपणे गोळीबार करून गोळ्या संपल्या म्हणून कष्टी होणारा जनरल डायर, तेलंगी ब्राह्मणाला खोलीत कोंडून त्याचे हालाल करणारा घाशीराम कोतवाल, शेकडो निरपराधींचा हत्याकांड करणारा हिटलर. काय अमानुष क्रौर्य असेल ना. आपल्याला एक झुरळ मारायचं असेल तर बायकोला पुढे होता का मार, घाबरते काय मी आहे, आणि एवढी माणसं थंड डोक्याने मारायची, काय रसायन असेल. पण ही झाली निगेटिव्ह बाजू हर्षलाची. हर्षलाच्या पॉझिटिव्ह बाजूची छाती हिंमत येते ती सुनीता विल्यम्समध्ये. सुनीता विल्यम्सला जास्त टेन्शन होतं कारण तिच्या आधीची कल्पना चावला अंतराळामध्ये गेली, चिमुटभर राग झाली तिची पृथ्वीच्या वातावरणात येताना. ही हिंमत जी आहे, काही लोक फ्लाईट्सला पण घाबरतात आणि ही कुठे जाणार आहे, किती अंतरावर. आणि ज्यावेळेला पृथ्वीच्या वातावरणातनं ते बाहेर पडले त्याला धक्का बसला, त्याला ती इतकी हसली, आपण टी व्हीवर पाहिलं. 1-2 दिवस नव्हे, महिन्याच्या वर ती तिकडे अंतराळामध्ये होती. एकदाच ती म्हणाली, मी अंतराळातनं पाहिलं पृथ्वीकडे, ती पृथ्वी एवढ्या खाली लिंबावडी हिरवी पृथ्वी दिसते, मी घाबरले म्हणे, किती वर आले मी. एवढा एकच क्षण. बाकीच्या वेळी हर्षलामुळे तेवढ्या वर गेली. सगळं धनबाजू आहेत हर्षलाच्या. ऋणबाजू ही आत्ता सांगितलेली अशी आहे, क्रौर्य आहेच प्रत्येकामध्ये आपल्या. बायका झुरळाला मेलेलं असतं तरी मारत राहतात कारण त्यांच्या साड्या खातं ना ते पुन्हा पुन्हा खराट्याने मारणं हर्षलाचं काम आहे ते. आणि मग त्या खराट्याचा काय ग्रह असतो? विनोद अपार. नाही, खराटा माध्यम आहे तो, तुम्ही काय करत नाही, बायका घेऊन मारतात, मी काय करू. आता याच्यानंतर एक सांगा की आपल्या धर्मामध्ये याला प्रजापती म्हटलंय, या हर्षल ग्रहाला. हे नाव असण्यामागचं काय कारण? याच्यासाठी GOD म्हणजे काय समजून घे. गॉड, गव्हर्नर ओव्हर डेथ. भगवान भोलेनाथ ज्यावेळेला हे सगळं डिस्ट्रक्शन करतात, हा खेळ एक ओम बहुस्या म्हणतात,
तर आता परत ही सृष्टी पुन्हा निर्माण करायची, ही डिस्ट्रक्शन करताना भगवान भोलेनाथांचं तांडव नृत्याचा विचार करणं तुला हर्षल कळेल. प्रजेला एक प्रकारे पूर्णपणे स्थैर्य देऊन हा सगळा खेळ पुरा झाल्यावर पुन्हा नवीन खेळाची सुरुवात करण्यासाठी जे करावं लागतं ते हर्षल. म्हणून नेपच्यून म्हणजे वरुण किंवा यमधर्म म्हणजे प्लुटो, हे सगळे भाग तर सगळे याच्यातच आलेत. शेवटी यमसुद्धा आवश्यक आहेच. मनुष्याला जर मृत्यूच नसेल, काय लाईन लागेल ना ते पणजोबा बसले त्याच्यापुढे खापर पचपत. मृत्यू केवढा मित्र आहे मोठा आपला. मृत्यू हा खो देतो म्हणून पुढच्या लोकांना चान्स मिळतो. मृत्यू म्हणजे परमेश्वराला हिशोब देण्याचा मंगल दिवस. त्यामुळे प्लुटोची सुद्धा पूजा करतात आमच्याकडे. मृत्यू झाल्यानंतर एवढी डेड बॉडीचे संस्कार करतात. केवढा शास्त्र आहे त्याच्यामध्ये, श्राद्ध कर्म, त्याची गती आणि ते सगळं, हा सगळा भाग प्लुटोवर बोलताना मी सांगेनच तुला. आता मी प्रेक्षकांना कबूल केलंय तसं नेपच्यून हो. या ग्रहाकडे आपल्याला वळायला पाहिजे. हा सुद्धा बऱ्याचशा अंतरावरनं आपल्यावर लक्ष ठेवणारा, परिणाम करणारा असा ग्रह. याच्याविषयी सांगा. नेपच्यून म्हणजे वरुण. आणि तुझ्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये असेलच असं नाही, पण काहींच्यामध्ये एक सूक्ष्म शक्ती असते, त्याला सिक्स सेन्स म्हणतो आपण. हा सिक्स सेन्स हा इतका काय चमत्कारिक असतो. हा हळवा ग्रह आहे. मला म्युझिकमधलं काही कळत नाही, पण एक तारीवर कोणीतरी वाजवत असतो रस्त्यात भिकारी, त्या एक तारीवरच्या स्वराने माझे डोळे पाणावतात. म्हणजे म्युझिकमध्ये हलवण्याचं सामर्थ्य आहे तुम्हाला. म्हणून महाराज सांगतात गुरुचरितात, मज प्रीती गायनी जाणूनी तान मान रागिणी. ज्या घरात भजन चालू आहे त्या घरात मी असतो. मग नेपच्यून हळवा आहे. अगदी व्यवहारातली उदाहरणं त्याची आली तर मुलाला आपण कधी कधी चिडून मारतो, छोट्या मुलाला, आणि ते रात्री मुसमुसतं झोपेत. ते बघून ज्याच्या पोटात खड्डा पडतो तो नेपच्यून. नेपच्यूनचा शाळा मास्तर मे महिन्यामध्ये शाळा अशी शांत बघून असं त्याला फार गलबलेल. मिथुनवाला म्हणेल की कार्टी सगळी गेली आहे, बरं झाला शांत आहे. पण नेपच्यूनवाल्याला असं भकास वाटेल, अरे केवढी शाळा गजबजलेली होती. आता असं असावं का नाही भाग वेगळा. विरारला चर्चगेटला गाडी फुल भरली होती, विरारला रिकामी झाली म्हणून काय गाडी नाही म्हणे चर्चगेटला भरली होती रे, कशी रिकामी झाली. की नेपच्यून हा ग्रह जर सिक्स सेन्स देणारा असेल किंवा जे इतर सामान्यांना जाणवत नाही ते एक असामान्यत्व, त्यातली गूढता जाणवणारा असेल, तर याचं आणखीन वर्णन करा. तू ESP शब्द ऐकलंस? ESP त्याचा लॉंग फॉर्म इलेक्ट्रोसेन्सरी परसेप्शन. तर इलेक्ट्रोसेन्सरी परसेप्शन म्हणजे ह्या सिक्स सेन्सच्या पलीकडे विश्वात काही घटना घडत आहेत त्या जाणवणं. पुष्कळ नेपच्यून बलवान असणाऱ्या लोकांची स्वप्न खरी येतात. रूपकात्मक स्वप्न पडतात. कोणी मरणार असेल तर भिंतीवर घड्याळ बंद पडलेलं स्वप्न पडतं, आणि हे स्वप्न सूचक आहे मृत्यूची वार्ता येण्याचं. असे अनेक स्वप्न फलादेश पण राशीचक्र पुस्तकात दिलेत. त्याच्यानंतर वाचासिद्धी अनेक लोकांना असते. पत्रिका बघायला लागत नाही, एकदम त्यांना आतून काहीतरी येतं. मग हा नेपच्यून बलवान असल्यावर अशी वाक्य आपोआप बाहेर पडतात. भविष्यकालीन घटना विचार न करता बाहेर पडणं, त्याला आपण एक स्फूर्ती म्हणतो. नेपच्यून स्फूर्तीचा कारक आहे. तिन्ही सांजा झाल्यावर मनावर येणारं उदास सावट हे नेपच्यूनचं कारक आहे. सूर्योदय झाल्यावरची प्रसन्नता हे नेपच्यूनचा कारकत्व आहे. किंवा आपल्या घरामध्ये आपलं एक नातवंड राहून गेलं आहे आता आपापल्या घरी, तर आपल्याला आठवण यायला लागते. ही तुला कधी जाणवेल? तुझी मुलगी ज्या लग्नाची होईल. लग्न होईपर्यंत छान आनंदात असतात. ज्या क्षणी तिला निरोप द्यायची वेळ येते आणि ती गेल्यानंतर घरात ती नाही आहे हे बघून पुरुषसुद्धा ढसाढसा रडतात. मग बायको म्हणतो तुम्ही एवढे स्ट्रॉंग वगैरे नाही. मुलगी जाणं म्हणजे काय, बापाला दुःख कळतं. आणि मग काय झालं काय माहिती आहे मला, माझी मुलगी आता घरात नाही आहे माझ्या, ती गेली कायमची मला सोडून. या नुसत्या आठवणीने त्याचे डोळे पाणवतात. हे अवघड आहे ना प्रत्येकाला. काही बाप काय म्हणते, चला पुढची आता कोट देऊ आहे मुलगी, तिच्या लग्नाची तयारी करू. हे बाप हळवे होतात. अशी माणसं मी वॉच करतो. असा नेपच्यून शब्दा वाचून बोलतो.
आणि कुठच्याही ध्वनी वाचून डोळ्यात पाणी आणतो तो, असं म्हणजे नेपच्यून हा अबोल आहे, सेन्सिटिव्ह आहे. एवढ्या सेन्सिटिव्ह माणसं आत्महत्या पण करतात, म्हणून निगेटिव्ह साईड आहे त्याची. मॅरिलिन मॉन्रोला सगळीच सुख हात जोडून उभी होती, पण तिने आत्महत्या केली. हा भाग लक्षात घे. सुंदर अशा पद्मा चव्हाण होत्या, भक्ती बर्वे होत्या, त्यांना अपघाती मृत्यू आला, हे हर्षलचं फळ आहे. पण मॅरिलिन मॉन्रोला वैफल्य आलं, हे नेपच्यूनचं फळ आहे. हे बारकावे ज्याला कळतात ना, तो ज्योतिषी एन्जॉय करतो भविष्य, आणि म्हणून केव्हाही कोणी आपल्याकडे येऊ शकतो. पण नेपच्यूनच्या घरात जर तुमच्या नेपच्यून प्रधान मुलं असतील, सेन्सिटिव्हिटीच्या आधीपासून काळजी घ्या. अमुक गोष्ट घडणार आहे ना, घडणार आहे. नेपच्यून ग्रहाचा आणखीन एक प्रभाव, मगाशी तुम्ही बोलता बोलता स्वप्नाचा उल्लेख केलात की यांना सूचक अशी स्वप्न पडतात. पण ती स्वप्न म्हणजे आपण दिवसभरात काही अनुभवलेल्या गोष्टी काहींना स्वप्नात दिसतात. ती स्वप्न आणि खरोखर अशा एक सिक्स्थ सेन्सनी पडलेली स्वप्न, यातला फरक कंडिशनल असतात ते. नेपच्यूनच्या सूचक स्वप्न आणि भासक स्वप्न यात एक फरक आहे. भासक स्वप्न म्हणजे दुपारी झोपल्यावर किंवा रात्री गुंगलेला मेंदू निद्रावस्थेतून जागृतावस्थेत येताना किंवा जागृतावस्थेत निद्रावस्थेत जाताना हा गुंगलेला मेंदू जाणीवांचा गोंधळ करतो, याला भासक स्वप्न म्हणतात. आणि पुष्कळ लोकांना जी नेपच्यून बलवान असणाऱ्या गाढ झोप लागते. म्हणजे 3 कंडिशन आहेत. सूचक स्वप्न गाढ झोप लागल्याशिवाय पडत नाहीत. मानसशास्त्र सांगतं गाढ झोप लागल्यावर स्वप्न पडत नाहीत. सूचक स्वप्न ही रूपकात्मक असतात. मृत्यू म्हणजे निरांजन विझणं, घड्याळ बंद पडणं, अशी पंगत चालू आहे लग्नाची आणि एकदम लोक उठले तरी ते मृत्यूदर्शक स्वप्न असतं. आणि नंबर 3 कंडिशन, जन्मकालीन नेपच्यूनवरून चंद्राचं भ्रमण चालू असतं तेव्हा पडणारी स्वप्न खरी येतात. मुळात स्वप्नाचे टेलिपॅथी 5% आहेत. नाही, मला परत सांगा. जन्मकालीन, तुमचं जन्मकालीन नेपच्यून कुठे आहे त्याच्यावर गोचरीचा चंद्र जात असेल, चंद्र 2-2 सव्वा-2 दिवसांनी राशी बदलतो, त्या नेपच्यूनवरून चंद्र जात असताना पडलेली स्वप्न खरी येतात. म्हणजे महिन्यातनं एकदा तो नेपच्यूनवरनं जाणार. एवढ्या 3 कंडिशनमध्ये हार्डली 2% लोक असतात. म्हणून स्वप्न पडल्यावर घाबरू नये. आमच्या एका मित्राला स्वप्न पडलं, पहाटे रवीना टंडनशी लग्न झालं त्याचं. आनंदाने उठलं, म्हणलं पहाटेची स्वप्न घरी येतात का? म्हटलं तिकडे वहिनी लाटणं करून उभ्या. ही भासक स्वप्न. बरोबर. म्हणजे गमतीचा भाग यातला सोडला तरी सुद्धा अशी एक अनाहूत अशी शक्ती आहे, गूढ अशी शक्ती आहे जी आपल्या संपूर्ण अस्तित्वावर एक प्रभाव टाकत असते. थोडं विषांत होतो. मधुमती सिनेमा पाहिलास तू? हो. मधुमतीतली गूढता नेपच्यूनच्या अंमलाखाली आहे. बरोबर. ही गूढता घेऊन येणारा नेपच्यून समजायला थोडा कठीण वाटतो, पण तुमची पुस्तकं वाचल्यावर तो आणखीन सोपा होत जातो, हेही लक्षात येतं. या नेपच्यून नंतर आपण आणखीन काही ग्रहांवरही चर्चा करणार आहोत. आज इथेच थांबूया आणि मी तुमचा निरोप घेते.